फ्रेंड्स, फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज सर्वप्रथम तुम्हा सर्वांना फौजी वाईफ या यूट्यूब चॅनलतर्फे शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज होती शिवरात्र, तर मस्त आम्ही दोघांनी पण आवरून वगैरे घेतलं. मी पण इकडं साडी वगैरे घेऊन आले होते, तर मस्त साडी वगैरे मी पण वेअर केली आणि आम्ही चाललो होता मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये. शिवरात्र आहे त्यामुळे म्हणलं चला दर्शन वगैरे करून येऊ. तर आता इथे दुकान वगैरे पाहणार आहे आम्ही. थोडंसं दूध बॅग वगैरे घेऊ आणि अगरबत्त्या वगैरे, कारण इकडं आम्ही काहीच घेऊन आलो नाही. तर आम्ही आता दुकान वगैरे पाहतोय. मंदिर आम्ही कालच पाहून गेलो होतो इथून. तर आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे महादेवाच्या. तर इथं मार्केट आहे, फौजी इलाक्याच्या समोरच मार्केट आहे इथं. तर आता सध्या आणखी मार्केट एवढं काही जास्त लागलेलं नाही, आणखी थोड्या वेळाने मार्केट पण लागेल इथं. तर चला आता बघूया शॉप वगैरे एखादं, आणि मग त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये पण आपण थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवू. चला. तर आम्ही इथं पोहोचलो होतो मंदिराजवळ. तर इथं सगळं काही साहित्य त्यांनी आणलेलं होतं अगोदरच. बेलाचे पत्ते वगैरे, बोर, जे आपण शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर म्हणजे टाकतो, सगळ्या गोष्टी इथं होत्या. तर मग आम्ही पण घेतल्या. फुलं वगैरे आम्ही इकडून जातानाच घेऊन गेलो होतो, मी आणि बापू. तर मग इथं धोत्र्याचं फुल पण आम्हाला भेटलं. गावाकडे आपल्याला कधी भेटतं कधी नाही, पण इथं आम्हाला भेटलं होतं. सगळं पूजेचं मॅचेस पण घे. हां, त्यानंतर दिवा पण आम्ही घेतला होता त्यांच्याकडनंच. आमच्याकडे काहीच नव्हतं त्यामुळे आम्ही सगळं तिथंच घेतलं खायला देऊन टाकून ना. वगैरे आम्ही घेतले आता. आणि नंतर आलो इकडं आतमध्ये मंदिरात. तर खूप सारी गर्दी होती इथं मंदिरामध्ये पण. तर हे बघा इथं छोटीशी अशी मूर्ती आहे. त्यानंतर आतमध्ये इकडं, आणि इथं जे आहेत ना हे बांगड्यांचं, आपण जे मध्ये बांगड्या आपण ते ठेवतो मध्ये, त्या परत ते आपल्याला 5-5 बांगड्या घालायला देतात. त्यानंतर इथं बघा मध्ये आलो मंदिरामध्ये, तर खूप सारी गर्दी वगैरे होती मंदिरात. तर मग पूजा वगैरे करायला थोडंसं जास्त म्हणजे असं कोणी उभं राहून पूजा करतो, कोणी बसून, कोणी कसं. कारण आज शिवरात्री म्हणल्यानंतर सगळेच मंदिरात येते. तर मग आम्ही जेवढं सामान आम्हाला भेटलं तेवढ्यामध्येच पूजा वगैरे केली इथं. तरी बघा बेलपत्ते ते सगळं भेटलं होतं. खूप सारे दिवे वगैरे अगोदरच इथे लावलेत. आणि मस्त आम्ही कालच मंदिर वगैरे पाहून आलो होतो. तर मग आज इथं डायरेक्ट आलो मंदिरामध्ये, आणि पूजेचं सामान वगैरे पण आम्हाला इथं भेटून गेलं. मग आलो आणि मस्त इथं पूजा वगैरे केली. तर आज महाशिवरात्रीनिमित्त सगळेच मंदिरात आले. उद्या कोणी ज्यांना यायचं तेच फक्त सोमवारी येते. आज पहा किती सारी गर्दी आहे मंदिरामध्ये. कोणाची आरती ओवाळायचं काम चालू आहे, तर कोणाचं पाणी टाकायचं काम चालू आहे, कोणाचं बेलपत्ते ठेवायचं काम चालू आहे. सगळे ज्याच्या त्याच्या साईडने, ज्या साईडने थोडंसं जागा दिसेल त्या साईडनेच पूजा सगळे करून घेत आहे. त्यानंतर पूजा वगैरे करून झाली आणि मी आली होती इकडं बाहेर. तर इथं बघा 5-5 बांगड्या सगळ्यांना इथं देत आहे त्या. तर मी पण इथून बांगड्या वगैरे घेतल्या होत्या 5-6 घेतल्या होत्या. 3 ग्रीन आणि 3 लाल, अशा रेड 6 बांगड्या घेतल्या होत्या मी पण. चांगल्या असते ह्या बांगड्या घातलेल्या. तर ती बाईच म्हटले की अगर आपण ते उतरले की जाऊ, तर मी पण घेतल्या. मग त्यानंतर बांगड्या वगैरे घेतल्या, आणि इथं बाबांकडनं गंध वगैरे लावून घेतला. मी गंध वगैरे लावून घेतला. त्यानंतर पुन्हा बापूनी पण गंध वगैरे लावून घेतला मस्त. हो की नाही बापू? हो. आणि आता गंध वगैरे इथे लावून घेतला आम्ही मस्तपैकी. आणि आता इथं समोरच बघा प्रसाद पण होता. प्रसादमध्ये काय काय होतं, काय होतं बापू? काय म्हणतात, रताळे होते ना प्रसादमध्ये. हो, रताळे. आणि आणखी ज्यूस पण होता. हो. तर मग प्रसाद वगैरे घेतला. आणि इकडं काही देवांची पूजा वगैरे बाकी होती, ती पण करून घेतली आम्ही लगेचच. भरपूर सारे सगळ्या देवांच्या छोट्या छोट्या मूर्त्या इथं होत्या. बजरंगबलीची होती, परत लक्ष्मीची होती, सगळ्या देवांच्या इथं मूर्त्या होत्या. तर मस्त सगळ्या देवांची पण पूजा वगैरे आम्ही करून घेतली इथं. आणि इकडं समोरच बघा हे आहे बजरंगबलीचं मंदिर छोटंसं. बापू बजरंगबलीचे खूपच भक्त आहे, त्यामुळं बापू बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी बापूला वाटलं तिथं पाणी वगैरे पण टाकून देत असेल, पण पाणी वगैरे टाकून देत नाही. बापू घेऊन तर आले होते, पण मग पाणी वगैरे घेऊन गेले आतमध्ये. म्हणजे
व्यवस्थित केलेलं होतं त्यांनी, तर पाणी वगैरे टाकू देत नव्हते आज. मग त्यानंतर बापूने दर्शन वगैरे घेतलं आणि हनुमान चालीसा वगैरे वाचली बापूने. बापू काय मंदिरामध्ये गेले की हनुमान चालीसा वगैरे वाचत असता. तर मस्त इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही. सुंदर होतं इथं मंदिर वगैरे पण छान होतं. जास्त दूर पण नव्हतं आम्हाला जायला, जवळच होतं इथं मंदिर. तर गर्दी पण खूप सारी होती. बघा इकडं गर्दी वगैरे, आतमध्ये मंदिर आहे, महादेवाची पिंड वगैरे. आणि त्यानंतर इथं छोटीशी मूर्तीच आहे महादेवाची. तर मग इथं पण दर्शन वगैरे करून घेतलं आम्ही. बेलपत्र वगैरे भरपूर दिले होते, त्यामुळे बेलपत्रांची काही कमी नाही पडली, पूर्ण मंदिरामध्ये पुरली. आणि त्यानंतर मंदिरातून निघलो आणि इकडं समोरच त्यांनी काढली होती रॅली काढली होती महादेव पार्वतीचं एक फोटो वगैरे ठेवून त्यांनी अशी काढली होती बघा, DJ वगैरे लावून मस्त. कोणी डान्स ते करत होत्या, मस्त वाटत होतं. तर मग आम्ही पण त्याच्यामध्ये थोडंसं सामील झालो. त्यानंतर इकडं आलो, युनिटचं मंदिर आहे इकडं एक, त्यामध्ये भरपूर असं मोठं मंदिर आहे इथं. तर हे बघा या घंटा, किती साऱ्या घंटा आहे पूर्ण मंदिरामध्ये, अशाच घंटा बांधल्या त्या पूर्ण. मस्त वाटत होतं आणि इथं गाणे वगैरे पण चालू होते मस्त. तर तिकडच्या मंदिरातून दर्शन वगैरे करून घेतले. त्यानंतर इकडं आलो आम्ही, इथं पण वगैरे. मग त्यानंतर बाप्पाने मी तर थोडंसं आम्ही बसलो होतो, दर्शन वगैरे करून बसलो आणि मग थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला इथं. मस्त वाटत होतं इथं बसल्यानंतर, शांत एकदम. आणि आम्हाला एक पुस्तक पण भेटलं होतं तिथं मंदिरामध्ये एका, वाचायला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महादेवाच्या वगैरे वेगवेगळ्या. तर त्या वाचण्यासाठी दिले त्यांनी, सगळ्यांना दिलेत. आणि हे बघा सगळं किती सुंदर इथं माळींचं याचं केलं आहे. आणि त्यानंतर इथं चालायला ऊन खूप आहे, त्यामुळं खाली तापतं, त्यामुळे इथं हे असं एक चालण्यासाठी टाकलं होतं खालीच. असं कशाचं होतं बनलेलं बापू ते. त्यानंतर इकडे चप्पल वगैरे काढण्यासाठी होतं. आम्ही आज भोपाळ आलेलो होतो आम्ही. तर इकडं बघा आम्ही आज होतं की नाही आपल्याला महादेवाचं मंदिर सापडतं का नाही म्हणजे इथं आपण नवीनच होतं त्याच्यामुळं. तर महादेवाचं मंदिर आम्हाला कालच सापडलं होतं इथं, बरं झालं. आणि मग आम्ही आज शिवरात्र पण इथं मस्त सेलिब्रेशन केलं. सगळं आपल्याला धोतराचं वगैरे सगळं काही भेटलं होतं आम्हाला इथं पूजेसाठी पण. देवा वगैरे सगळं आम्ही इथं विकत घेतलं होतं. तर आज म्हणजे असले दूध भेटला होता आम्हाला, गाईचं दूध. तसं पॉकेटचं आम्ही घेणार होतो, पण बरं झालं त्यांनी गाईचं दूध दिलं आम्हाला इथं. सगळी पूजा वगैरे पण भेटली आणि मस्त पूजा वगैरे पण झाली. गर्दी असल्यामुळे एवढे दिवस होत नाही, पण तरी पण झाली मस्त. आम्ही दोघांनी पण पूजा वगैरे केली सोबत. आज पहिली वेळेस केली, मोठी नाही शिवरात्रीची वेळेस. तर दुसऱ्या याच्यामध्ये पण आम्ही मस्त पूजा वगैरे केली आहे. तर मस्त वाटलं. भोपाळचं तर मंदिर पण छान आहे, लाईट आहे बाबा. आता चला पूजा वगैरे मस्त झाली. आम्हाला प्रसाद वगैरे खूप भेटला होता. हर हर महादेव.